माझी आत्मा धुळीला चिकटली आहे, तुझ्या वचनानुसार मला जीवन दे. मंगळवार 10 मार्च 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी क्रॉनिकल्सच्या दुसऱ्या पुस्तकातील अध्याय 6 ओळ 4 निवडली आहे. सुलेमान म्हणाला, इस्रायेलचा देव यहोवा धन्य आहे, ज्याने आपल्या हाताने दावीद माझ्या बापाला आपल्या तोंडाने दिलेल्या वचनाची पूर्तता केली. शुभ प्रभात मित्रांनो. आमचा देव वचन निबाह करणारा देव आहे. चला या ओळीवर ध्यान करू. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय वचन निबाह करणारा देव. सुलेमान मंदिराचे पूजेसाठी उद्घाटन करत असताना त्याने लोकांना आशीर्वाद दिला आणि त्याने मंदिर कसे बांधले गेले याची साक्षही दिली. त्याला देवाने दावीदला दिलेले वचन आठवले आणि त्याने साक्ष दिली की दावीदद्वारे वचन दिले की त्याचा पुत्र सुलेमान मंदिर बांधेल, अशा प्रभूने ते शक्य केले. आणि तो म्हणतो की वचन देणारा प्रभू हा वचन निबाह करणारा देव आहे. मित्रांनो, आम्हाला वचने देणाऱ्या लोकांचा अनुभव आहे. आम्हाला लोक कसे वचने मोडतात याचा अनुभवही आहे. पण जेव्हा आम्हाला देवाकडून वचने मिळतात तेव्हा विश्वासू देव असलेला देव नक्कीच त्याचे वचन निभावेल. जेव्हा आम्ही सर्वात कठीण परिस्थितीत असतो, जेव्हा आम्हाला सोडून दिले गेले असे वाटते, जेव्हा आम्हाला निराश झाल्यासारखे वाटते, तेव्हा देवाने वचन दिले आहे की तो कधीच आम्हाला एकटे सोडणार नाही. तो कधीच आम्हाला खाली पाडणार नाही. परिस्थिती, प्रसंग, आमच्या निवडी किंवा इतर कोणतीही गोष्ट आम्हाला खाली आणू शकते. पण आम्हाला वचन दिले आहे की तो सर्वात वाईट प्रसंगातही आमच्यासोबत असेल, अशा आमच्या देवाने ते वचन निभावले आहे. तो नेहमी आमच्यासोबत असतो कारण तो वचन निबाह करतो. देव विश्वासू देव आहे. तो नेहमी वचनाची पूर्तता करतो, पण त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या वेळेनुसार. पण आम्हाला करायचे एकमेव काम म्हणजे वाट पाहणे, प्रभूच्या वचनाची पूर्तता होईपर्यंत वाट पाहणे. कारण तो योग्य वेळ ओळखतो. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, आम तुझा आभारी आहोत कारण तू आम्हाला आशा देतोस, तू आम्हाला बल देतोस आणि तू वचन निबाह करणारा देव आहेस. धन्यवाद प्रभू. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.